सर्वांना हरिओम. भगवंताचं नाम हे सर्व जीवनाचं सार आहे, मानवी जीवनाचं तत्त्व आहे आणि ते अत्यंत सोपं आहे. ज्या साधनेने मनुष्याची मोक्षप्राप्ती होते असं जे नामरूपी साधन आहे ते अत्यंत सोपं आहे. म्हणून आपल्याला ते नाम कसं जपायचं त्याबद्दल माऊलींनी वेळोवेळा मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व शास्त्रांचं सार आहे, पुराणांचं वेदांचं सारभूत तत्त्व हे भगवंताचं नामच आहे. आणि म्हणून आपण अन्य साधनांच्या खटपटीत न पडता भगवंताच्या नामाचा उच्चार अखंड केला पाहिजे. प्रपंचामध्ये न फसता जे सत्य आहे, अंतिम सत्य जे आहे, भगवंत आणि भगवंताचं नाम हेच अंतिम सत्य आहे. आणि म्हणून आपण त्या सत्याचा अंगीकार केला पाहिजे. प्रपंच संसार दिसताना आपल्याला खरा दिसतो, परंतु साधू संतांनी त्याचं खरं स्वरूप ओळखलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ते जाणीव पण करून देतात की हा संसार जो तुम्हाला खरा वाटतो आहे तो खरा नाही आहे, तो भासमान आहे. म्हणून त्याच्या मागे धावू नका, विषयांच्या मागे धावू नका. हरिपाठाचा जो कळसाचा अभंग आहे 27वा, आपण आजपासून त्याचा अभ्यास सुरू करतो आहे. अभंग 6 चरणांचा आहे आणि आत्ता गेलं तसं कळसाचा अभंग आहे, सांगतेचा अभंग आहे. यानंतर मग हरिपाठाची सांगता होती. आपण अभंग सुरू करूया. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरी वीण. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. किंवा कृष्णनामी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रियास वडी लपू नको. तीव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग 6 चरणांचा असला तरी त्याच्यात क्लिष्ट शब्द असे नाहीत, कठीण शब्द असे विशेष नाही आहेत. 2-4 आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले आहेत, तरीसुद्धा आपण त्याचा अर्थ पाहूया. अर्धघडी, अर्धघडीचा अर्थ आहे अर्धा क्षणसुद्धा, अर्धा क्षणसुद्धा. लटिका, लटिकाचा अर्थ आहे मिथ्या, खोटा, भासवान. मिथ्याचा अर्थ खोटा, भासवान असे 3 अर्थ आहेत लटिका शब्दाचे. संसार म्हणजे प्रपंच. येरझार, येरझारचा अर्थ आहे जन्म मृत्यूचा फेरा, जन्म मृत्यूचा फेरा किंवा जन्म मृत्यूचे चक्र. संकल्प म्हणजे दृढ विश्वास, श्रद्धा. संकल्पाचा अर्थ आहे दृढ विश्वास, श्रद्धा. निजवृत्ती,
म्हणजे मूळ वृत्ती. निजवृत्तीचा अर्थ आहे मूळ वृत्ती. निजचे अनेक अर्थ आहेत. निजचा अर्थ आहे स्वतः, दुसरा अर्थ आहे मूळ. इथे अर्थ यायचा आपल्याला निजवृत्तीचा अर्थ आहे मूळ वृत्ती आणि स्वतःचा स्वभाव, स्वतःची वृत्ती म्हटलं तरी पण घेऊ शकतो. प्रमाण, प्रमाणचा अर्थ आहे मान्य आणि दुसरा अर्थ आहे सिद्धांत. आई वडिलांची आज्ञा प्रमाण असं आपण म्हणतो, त्याला म्हणतो की आपल्या ती आज्ञा मान्य आहे किंवा हे प्रमाण आहे. शास्त्रामध्ये हे प्रमाण आहे म्हणजे त्याला तर तो सिद्धांत. म्हणून दोन अर्थ आहेत. प्रमाणचे अर्थ आहेत दोन, मान्य आणि सिद्धांत. या अभंगाच्या पहिल्या चरणातून माऊली सांगते, बाबा रे अर्धा क्षणसुद्धा रिकामे न राहता सर्व काळ नामस्मरण करीत राहणे. बाबा रे अर्धा क्षणसुद्धा रिकामे न राहता सर्व काळ नामस्मरण करीत राहणे हाच सर्व सुखाची गोडी, हाच सर्व सुखाची गोडी चाखण्याचा मार्ग आहे. हाच सर्व सुखाची गोडी चाखण्याचा मार्ग आहे. असा सहाही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे. सहाही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे. परत ऐकू आपण त्या पहिल्या चरणाचा अर्थ काय. माऊली म्हणतात, बाबा रे अर्धा क्षणसुद्धा रिकामे न राहता सर्व काळ नामस्मरण करीत राहणे हाच सर्व सुखाची गोडी चाखण्याचा मार्ग आहे. असा सहाही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे. दुसऱ्या चरणात माऊली सांगतात, हा सर्व संसार मिथ्या आहे. हा सर्व संसारातील सर्व व्यवहार मिथ्या आहे, खोटा आहे. हरिप्राप्तीशिवाय जन्म घालवणे, हरिप्राप्तीशिवाय जन्म घालवणे म्हणजे जन्म मरणाच्या व्यर्थ येरदार आहेत. हरिप्राप्तीशिवाय जन्म घालवणे म्हणजे जन्म मरणाच्या व्यर्थ येरधारा आहेत. हा संसार मिथ्या आहे. हरिप्राप्तीशिवाय जन्म घालवणे म्हणजे जन्म मरणाच्या व्यर्थ येरधारा आहेत. तिसऱ्या चरणातून माऊली सांगतात, तू हरिनामाचा मंत्र जप कर. तू हरिनामाच्या मंत्राचा जप कर. हा मंत्र एवढा अगाध आहे. हा मंत्र एवढा अगाध आहे की त्याने कोट्यावधी पापे नाहीशी होतील. त्याने कोट्यावधी पापे नाहीशी होतील. तू हरिनामाच्या मंत्राचा जप कर. हा मंत्र एवढा अगाध आहे की त्याने कोट्यावधी पापे नाहीशी होतील. म्हणून कृष्णाचे नाम किंवा रामकृष्णाचे नाम उच्चारण्याचा हेतू तू आपल्या मनात बाळग. म्हणून कृष्णाचे किंवा रामकृष्णाचे नाम उच्चारण्याचा हेतू तू आपल्या मनात बाळग. चौथ्या चरणात माऊली सांगते, तुझी वृत्ती विषयांच्या मोहात अडकलेली आहे. तुझी वृत्ती विषयांच्या मोहामध्ये अडकलेली आहे. तिला तू त्यातून बाहेर काढ.
तिला तू त्यातून बाहेर काढ आणि चित्त भ्रमित करणारे मायेचे सर्व पाश तोडून टाक. चित्त भ्रमित करणारे मायेचे सर्व पाश तोडून टाक. तुझी वृत्ती विषयांच्या मोहात अडकलेली आहे, तिला तू त्यातून बाहेर काढ आणि चित्त भ्रमित करणारे मायेचे सर्व पाश तोडून टाक. हे करीत असताना तुझी इंद्रिये बिथरतील. हे करीत असताना तुझी इंद्रिये बिथरतील, त्यांच्या पाशामध्ये म्हणजे बंधनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. हे करीत असताना तुझी इंद्रिये बिथरतील आणि त्यांच्या पाशामध्ये म्हणजे बंधनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील, पण तू त्यांच्या आहारी जाऊ नकोस. पाचव्या चरणात माऊली सांगते, पवित्र तीर्थे आणि व्रते यांच्या संबंधी तू आपल्या मनात श्रद्धाभाव ठेव. पवित्र तीर्थे आणि व्रते यांच्या संबंधी तू आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव ठेव. करुणा, शांती आणि दया हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते तू आपल्या मनात सतत धारण कर. करुणा, शांती आणि दया हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते गुण तू आपल्या मनामध्ये सतत धारण कर. म्हणजे तुझ्या घरी हरी पाहुणा म्हणून येईल. अर्थात तुझ्या अंतःकरणात प्रभू प्रगट होईल. हरी पाहुणा म्हणून येईल अर्थात तुझ्या अंतःकरणात प्रभू प्रगट होईल. सहाव्या आणि अंतिम चरणात माऊली सांगते, हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे. हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची प्राप्ती करून देणार आहे. संजीवन समाधी देणारा आहे म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची प्राप्ती करून देणारा आहे. हे ज्ञान मला श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झाले. हे ज्ञान मला श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झाले. ते मला सर्वस्वी प्रमाण आहे. ते मला सर्वस्वी मान्य आहे. हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची प्राप्ती करून देणारा आहे. हे ज्ञान मला श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झाले. ते मला सर्वस्वी प्रमाण आहे. ते मला सर्वस्वी मान्य आहे. असा आपल्याला या 6 चरणांचा थोडक्यात अर्थ सांगता येईल. हरिपाठाचा अभंग हा जो अभंग आहे 27वा, सुरुवातीला सांगितलं तसं कळसाचा अभंग असून सर्व हरिपाठाचे सार या अभंगातून माऊलींनी सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल्यावर भगवंताचे दर्शन घेतल्यासारखे होते, त्याप्रमाणे हा अभंग आहे.
काही आपला हरिपाठ सुरुवात केला तेव्हापासून एखादा भाग चुकला असेल किंवा आपल्याला उशिरा हरिपाठाचा लाभ झाला असेल तरी देखील हा अभंग शिकल्यानंतर, याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते सर्व 26 अभंगामध्ये जे सार आलेलं आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे एखादा भाग चुकला, सुरुवातीला आपण नव्हतो, याच्या पण खंत बाळगायचं काही कारण नाही. शास्त्र पद्धतीने पाहिल्यास देवाचे द्वारी हा पायाभूत अभंग आहे. पहिला अभंग सर्वांना पाठ आहे. हा हरिपाठाचा पायाभूत अभंग आहे आणि सर्व सुख गोडी हा अभंग म्हणजे उपसंहार आहे. आपण आता जो सुरुवात केलेला अभंग आहे 27वा सर्व सुख गोडी हा उपसंहार आहे. या एकाच अभंगामध्ये साध्य आणि साधनांचा विचार केला गेला आहे. साध्य म्हणजे आपल्याला जे साध्य करायचे, जिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे त्याला साध्य म्हणतात. आणि तिथपर्यंत जाण्याकरता ज्या गोष्टी लागतात त्याला साधन म्हणतात. शब्द सोपे आहेत, साध्य आणि साधन. आपल्याला गावी जायचं आहे, आपल्या गावाचं नाव ठरलेलं आहे, ठिकाण ठरलेलं आहे, हे साध्य आहे. मग तिकडे जाण्याकरता कोणती साधनं आहेत ते आपल्यावरती अवलंबून आहेत. कोणत्या साधनाचा आपण अवलंब करायचा. हा अभंग जो आहे हा साध्य आणि साधनांचा एकत्र विचार केला गेला आहे. माऊली पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात म्हणतात, पहिल्या चरणाचं पूर्वार्ध सर्व सुख गोडी म्हणजे 6ही शास्त्रांनी निवडून काढलेल्या हरिनामाची गोडीची चव तू चाखून बघ. 6 शास्त्रांनी सिद्धांत काय मांडला, कोणतं सार निवडून काढलं. हरिनामामध्ये जी गोडी आहे ती अमृतामध्ये देखील नाही, म्हणून तू हरिनामाच्या गोडीची चव चाखून बघ. सर्वसामान्य माणसाची सुखाबद्दलची कल्पना भ्रामक आहे, खोटी आहे, मिथ्या आहे. अनुकूल शब्द स्पर्श हे जे विषय आहेत, या विषयांची अनुभूती आली, या विषयांची आपल्याला अनुकूल अनुभूती आली, अनुकूल अनुभव आला म्हणजे सुख मिळालं अशी आपली निश्चित भावना झालेली असते. पण ही व्याख्या पूर्णपणे सदोष आहे. ही व्याख्या पूर्णपणे सदोष आहे, कारण आपली ती सुखाबद्दलची भ्रामक कल्पना आहे. ही सदोष काय व्याख्या, कारण म्हटलेलं आहे, एका काळी एका ठिकाणी जो विषय एखाद्याला अनुकूल म्हणजे सुखरूप असतो, एका काळी एका ठिकाणी जो विषय एखाद्याला अनुकूल म्हणजे सुखरूप असतो, तोच विषय अन्य काळी अन्य ठिकाणी प्रतिकूल म्हणजे दुःखरूप असतो. एकच विषय अन्य काळी अन्य ठिकाणी आपल्याला प्रतिकूल म्हणजे दुःखरूप असतो. इतकेच नाही तर एकाला ज्या काळात अनुकूल त्याच काळात तो विषय प्रतिकूल असाही अनुभव येतो. एखादा विषय ज्या काळामध्ये आपल्याला अनुकूल वाटतो, कालांतराने म्हणजे थोड्या काळाने तोच विषय आपल्याला प्रतिकूल वाटतो, असा आपल्याला अनुभव पण येतो. आणि याचं कारण काय? याचं कारण साधू संतांनी शोधून काढलं. विषय जे आहेत, ज्या विषयामध्ये आपण सुख शोधतो ते विषय अनित्य आहेत, नित्य टिकणारे नाहीत, अशाश्वत आहेत आणि त्यामुळे ते दुःखाला कारणीभूत होतात.
सुख आणि दुःख आहे आपल्या जीवनामध्ये, पण आपण जिथे सुख शोधतो तिकडे नाही. विषय अनित्य आहेत, विषय बदलणारे आहेत, त्यामुळे आपली सुखं पण बदलतात आणि आपली सुखं गेली की दुःख प्राप्त होतात. सुख गेलं की आपल्याला दुःख प्राप्त होतात. विषयच आपल्याला दुःखाला कारणीभूत होतात. जेथे जेथे असत्यत्व आहे, अनित्यत्व आहे, तेथे तेथे दुःख ठरलेलेच आहे. कारण जे अल्प असते ते नाशवान असते. थोडा विषय आपल्याला चिंतनीय आहे, मननीय आहे. विषय जे आहेत ते अल्प आहेत, अल्पकाळ टिकणारे आहेत, म्हणून ते नाशवान असतात, असा वेदांचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे वेदांचा? जे अल्प असते ते नाशवान असते. विषय सुखात परिणाम दुःख, तापदुःख आणि संस्कार दुःख. विषयामध्ये सुख नाही, पण आपल्याला जे सुख वाटते त्या सुखाच्या मागे परिणाम दुःख आहे, तापदुःख आहे, संस्कार दुःख आहे. अशी अनेक प्रकारची दुःखी आहेत. आणि म्हणून जो विवेकी माणूस आहे, ज्ञानी माणूस आहे, तो विषयांकडे लक्ष देत नाही, या विषयांमध्ये अडकून पडत नाही. आपल्या चित्ताची शांतीच आपल्या सुखाला कारण आहे. आपल्या मनाची शांतीच आपल्याला सुख देते. पण होतं काय, विषयांचे नित्य सेवन केल्याने आपल्याला ती सवयच लागलेली आहे. विषयांचे नित्य सेवन केल्याने विषय भोगण्याची इच्छा वाढत जाते आणि ती इच्छा आपल्या चित्ताला कधी स्थिर होऊ देत नाही. जसे विषय अस्थिर आहेत तसं ते चित्त देखील आपल्याला अस्थिर करून टाकतात. आणि चित्ताच्या प्रसन्नतेशिवाय दुःखाचा नाश नाही. दुःखाचा नाश कधी होणार, कसा होणार? ज्या वेळेला आपल्या चित्तामध्ये प्रसन्नता येईल, मनाची प्रसन्नता आपल्याला लाभेल, त्यावेळेला आपल्या दुःखाचा नाश होणार. जो विषयासक्त पुरुष आहे, विषयामध्ये अडकलेला आहे, गुंतलेला आहे, त्याला चित्ताची प्रसन्नता कधीही मिळत नाही. भगवान सांगतात गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये, योगयुक्त नसलेल्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते. योगयुक्त नसलेल्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते आणि त्याला स्थिरतेची इच्छाही नसते. ज्याला स्थिरतेची इच्छा नाही, भगवान सांगतात, त्याला शांती नाही. आणि ज्याला शांती नाही त्याला सुखप्राप्ती नाही, असं गणित आहे. ज्याचं मन स्थिर नाही त्याच्या मनाला शांती नाही, आणि ज्याच्या मनाला शांती नाही याचाच अर्थ त्याला सुखप्राप्ती नाही. कारण विषय भोगताना, विषयामध्ये आनंद घेताना विषयासक्त पुरुषाचे चित्त चंचल बनून त्याला दुःखीच करते. त्याच्या पदरी दुःखच येते. भोगता भोगता अवस्था कशी होते बघा आपल्यासारख्या सामान्य जीवाची. विषयामधले भोगता भोगता आपली इंद्रिये शक्तिहीन होतात, शिथिल होतात आणि त्यांची कार्यक्षमता टिकू शकत नाही. परिणामी संपूर्ण शरीर आणि मन अस्वस्थ होऊन मृतवत होते. कार्यक्षमता टिकू शकण्याच्या कारणाने परिणाम काय होतो? आपलं संपूर्ण मन आणि शरीर अस्वस्थ होते आणि मृतवत होते, दुःखात बुडून जाते. वासनांची तृप्ती होण्यापूर्वीच, म्हणजे आपल्या इच्छांची
विषय भोगण्याची इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच, तृप्ती होण्यापूर्वीच शरीर भोगाच्या परिणामामुळे भयंकर रोगांनी व्यापले जाते आणि त्याचा परिणाम अकाल मृत्यू होतो. अकाल मृत्यू म्हणजे अवेळी मृत्यू होतो. विषय आणि इंद्रिये यांच्यापासून उत्पन्न होणारे सुख आरंभी अमृतासारखे गोड वाटते, पण ते परिणामी विषासारखे मारक असते, असे भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं होतं. 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीला विषय आणि इंद्रियांचं सुख जे आहे ते आपल्याला अमृतासारखे गोड वाटते, पण त्याचा परिणाम शेवटी काय होतो ते विषासारखे आपल्याला मारक ठरते. जसं आपण आत्ता पाहिलं, विषामध्ये सुख भोगता भोगता आपल्या शरीराची अवस्था कशी होते ती. जसे हातांनी खाजवलेल्या खरुजेपासून प्रथम किंचित सुख वाटते. विषयाचं सुख कसं आहे, एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. हातांनी खाजवलेल्या खरुजेपासून प्रथम किंचित सुख वाटते, परंतु मागाहून अधिकच दुःख होते. त्याप्रमाणे गृहस्थाश्रमासंबंधीचे सुखही उत्तरोत्तर कालांतराने आपल्याला दुःख देणारेच असते. गृहस्थाश्रमामध्ये आपण ज्या ज्या सुखाचा अनुभव घेतो ते सुख असंच आहे. सुरुवातीला गोड वाटतं, पण कालांतराने तेच सुख आपल्याला दुःख देतं, कारण आपण विषयामध्ये गुंतलेलो असतो. विषय आपल्याला माहीत आहेत, 5 विषय: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शास्त्रकाराने सांगितलेलं आहे की हे 5 प्रकारचे विषय जे आहेत ते एक सुद्धा घातक आहेत. एकेकामध्ये एवढी शक्ती आहे की ते विषय आपल्याला अधोगतीला नेतात, आपला घात करतात. एक विषय आणि त्याचे शिकार म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे. कुरंग म्हणजे हरिण, मातंग म्हणजे हत्ती, पतंग एक प्रकारचा कीटक आहे, मीन म्हणजे मासा आणि भृंग म्हणजे भुंगा. हे त्या विषयाचे शिकार झालेले आहेत. एकेका विषयाने यांची शिकार केलेली आहे. कुरंग म्हणजे हरिण. पारध्याचे गोड गीत ऐकल्यानंतर त्या गीताला हरिण भुलून जाते आणि मग पारध्याच्या जाळात फसते. त्यामुळे हरिणाचा नाश होतो. शब्द ऐकल्यानंतर हरिणाचा नाश झाला. शब्द विषयामुळे हरिणाचा नाश झाला. पुढे विषय स्पर्श. हत्ती, मातंग म्हणजे हत्ती. स्पर्शाने हत्तीचा नाश होतो. आपल्या विशेष खोला जायला आता वेळ नाही, आवश्यकता पण नाही. आपण त्याचा थोडक्यात अर्थ समजून घेऊ. स्पर्शामुळे हत्तीचा नाश होतो. पुढे म्हटलेलं आहे पतंग. दिव्याचे रूप पाहून, म्हणजे आपले विजेचे दिवे नाही, पंटे, निरांजन वगैरे, त्या दिव्याचे रूप पाहून पतंगाचा नाश होतो. म्हणजे रूपाने नाश झाला पतंगाचा. रस विषयाने माशाचा नाश होतो. मासा आपल्या जाळ्यात कसा अडकतो, गळाला लावलेले आमिष त्याने गिळल्यानंतर मग त्या माशाचा नाश होतो. म्हणजे रसामुळे माशाचा नाश झाला आणि सुगंधामुळे भुंग्याचा नाश होतो, भ्रमराचा नाश होतो. तो एवढा मग्न होतो फुलामध्ये मकरंद मध सेवन करण्यामध्ये की त्याला कळतच नाही कमळाच्या पाकळ्यांनी कधी
फुलांनी कधी पाकळ्या मिटल्या, कधी संध्याकाळ झाली, ते कमळ होतं सूर्यविकासिनी, त्याला कळतच नाही. हत्ती येतात, कमळ खुडून टाकतात, सोंडेने भिरकावून देतात. कमळाचा नाश, त्या भुंग्याचा नाश. तेव्हा अशा रीतीने एकेका विषयाने एकेकाचा नाश केला. विषयांचे सेवन करणाऱ्या माणसाला विषय कसे बरे सुख देतील. आपण या पाचही विषयांचे शिकार आहोत. सर्वसामान्य माणसं या पाचही विषयामध्ये गुंतलेली आहेत, अडकलेली आहेत, किंबहुना त्याची शिकार झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला विषय सुख कसे देणार. बरं, विषय प्राप्तीचा प्रथम क्षणामध्ये जो आनंद आहे, एखादा विषय आपल्याला भोगायला मिळाला, सेवन करायला मिळाला, तर त्याच्या प्रथम क्षणामध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या क्षणात नाही, दुसऱ्या क्षणात आहे तो तिसऱ्या क्षणात नाही. आणि मग असं करता करता तो आनंद पुढे पुढे कमी होत जातो आणि सरते शेवटी त्या विषयाचा इतका कंटाळा येतो, वीट येतो, की तो विषय डोळ्यासमोरसुद्धा नको असतो. कडाडीची भूक लागलेली आहे, सडकून भूक लागलेली आहे, कधी खायला मिळेल, कधी खायला मिळेल अशी आपण वाट बघतो. आणि आवडीचा पदार्थ आला की एकदम आनंद होतो. पहिला घास खाल्ल्यानंतर वा वा आपल्याला स्वर्गसुख वाटतं. दुसरा घास खाल्ला तो आनंद थोडा कमी होतो. तिसरा घास खाल्ला आणखी कमी होतो. असं करता करता जेवण संपता संपता कोणी म्हटलं तुम्हाला एवढा आवडलेला आहे, त्याला उदाहरण श्रीखंड आवडलेला आहे, तुम्ही अजून खा, आणखी खा. बोलतो आता बास, माझं पोट भरलं, आता माझ्या डोळ्यासमोर नको आणू नका, घेऊन जाते बाजूला. तात्पर्य काय, विषय सुखामध्ये असा क्षणिक आनंद आहे, क्षणभंगूर आहे. बरं, थोडा वेळ जो आनंद मिळतो तो कसा असतो. आपल्याला विषयामध्ये थोडा काळ आनंद मिळतो, अल्प काळ आनंद मिळतो. तो कसा असतो त्याच्यावर आणखी एक दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे. हाड चघळणाऱ्या कुत्र्याला स्वतःची हिरडी फुटून जे रक्त बाहेर वाहत येते ते स्वतःचे नसून त्या हाडातूनच आले आहे, अशी त्याची भावना होती. विषयामधला आनंद असा आहे. आपण कधीतरी पाहिलं पण असेल, कुत्र्याच्या तोंडामध्ये हाड आहे, हाड चघळतो आहे, पण त्या हाडामुळे त्याची हिरडी फुटते, त्याच्यातून रक्त येतं. त्याला वाटतं की अरे वा, आपण किती चांगलं काम केलं, आपण आता ते रक्त आपल्याला मिळालं, रक्त प्यायला मिळालं. पण ते कुठलं असतं, त्याच्याच हिरडीतून निघालेलं असतं, पण ते त्याला कळत नाही. तसे विषयामध्ये अल्पकाळ मिळणारे सुख असते. म्हणून सर्वसामान्य लोकांची, आपल्या सर्व लोकांची सुखाची कल्पना किती भ्रामक आहे ते आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. वास्तविक सर्व जीवांना सुख पाहिजे. ते कोणत्याही अंगाने, कोणत्याही बाजूने त्यामध्ये उणीव नको आहे, कशाची कमतरता नको आहे. आणि एकदा का सुख मिळाले की पुन्हा दुःख येऊच नये असेच प्रत्येकाला वाटत असते. परंतु असे अविनाशी सुख फक्त परमात्म्याजवळच आहे. म्हणून माऊली म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व साधू संतांनी सुखाची प्राप्ती करण्याकरता सुखाचं ठिकाण सांगितलेलं आहे. सर्व सुखाचे आगर म्हणजे खजिना आहे, भंडारा आहे, पूर्ण साठलेला खजिना आहे. तो बाप रखुमा देवीवर. माऊलींच्या अभंगाची रचना अशा रीती झालेली आहे. अनेक साधू संतांनी म्हटलेलं आहे, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. मग कुठे आहे ते सुख? सर्व सुखाचे आगर
तो हा उभा विटेवर परमात्म्याच्या आनंदावरच सर्वांचे जीवन अवलंबून आहे. म्हणून सर्व सुखचा अर्थ काय? सुरुवात केली आपण सर्व सुख गोडी, त्याचा तू अनुभव घे, ती गोडी चाकून बघ. मग ते सर्व सुख कुठे आहे? तर ते परमात्म्याजवळच आहे. आणि सर्व सुख म्हणजे परमात्म सुखच आहे. सर्व सुखाची गोडी भोगण्याची इच्छा आहे प्रत्येक जीवाला. अशा रीतीने सर्व सुख गोडी भोगण्याची इच्छा आहे, कारण तो सुखातूनच आलेला आहे. जीवाला सुखाची अपेक्षा काय आहे? कारण तो सुखातूनच आलेला आहे. आत्मा कुठून आलेला आहे? परमात्म्यापासूनच आलेला आहे. परमात्म्यापासून वेगळा झाला म्हणून तो दुःख भोगतो आहे, नाहीतर मुळामध्ये तो सुखरूपच आहे. आणि त्यामुळे त्याला सुखाचीच अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. परंतु अज्ञान, आळस इत्यादी दोषांमुळे तो या दुःखाचा अनुभव घेत असतो. अज्ञानामुळे, आळसामुळे तो विषयांच्या मागे लागतो आणि दुःखाचा अनुभव घेतो. त्यामुळे त्याला सर्व सुखाचा अनुभव येत नाही. म्हणून माऊली सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणातून, यथार्थ सुखाची म्हणजे खऱ्या सुखाची आपल्याला जाणीव करून देतात. सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, असा अत्यंत गोड अभंग आहे. आपण आत्ता सुरुवात केलेली आहे, नुकतंच त्याचा अर्थ पाहिला. आपल्याला आणखीन त्याची गोडी चाखायची आहे अभंगाची. पण आज आपण या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करू आणि पुन्हा